भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होते. सण उत्सवात आणि लग्नसराईत सोने खरेदी खूपच जास्त होते. तसेच सोन्यात गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. आर्थिक अडचणीच्या काळात हेच सोने गहाण ठेवून पैसे मिळवता येतात. भारतात कोरोना काळापासून गोल्ड लोन घेणाऱ्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आहे. गोल्ड लोन हे सिक्युअर्ड असल्याने बँका गोल्ड लोन ताबडतोब देतात. तसेच गोल्ड लोनवरील व्याज दर सुद्धा कमी असतो, त्यामुळे गोल्ड लोन ईएमआय सुद्धा कमी असतो. पण गोल्ड लोन घेतल्यावर त्याचा ईएमआय भरला नाही तर. माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. गोल्ड लोन रकमेची परतफेड केली नाही तर. गोल्ड लोन घेतले आणि किती हप्ते भरले नाही तर आपल्या दागिन्यांचा लिलाव होतो. ईएमआय नाही भरल्यास सोन्याचे दागिने वाचवण्याचा अन्य कोणता पर्याय आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. गोल्ड लोन घेतल्यावर 3 हप्ते म्हणजेच सलग 90 दिवसात तुम्ही एकही हप्ता भरला नाही तर तुमचे अकाउंट एनपीए घोषित केले जाते. यानंतर बँक तुम्हाला नोटीस पाठवते, ज्यामध्ये तुम्हाला 15 ते 30 दिवसात कर्जाची रक्कम भरण्यास सांगितले जाते. पण ही नोटीस मिळाल्यानंतरही तुम्ही ईएमआय भरले नाहीत तर बँकेकडून लिलाव केला जातो. सोन्याचा लिलाव होण्यापासून वाचवू शकता. त्यासाठी खाली 2 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय, बँकेकडून लोन रिस्ट्रक्चरिंगचा करून घेऊ शकता. दुसरा पर्याय, गोल्ड लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता.